देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जा. आम्हाला एक शिकाय मिळालं नाही म्हणून करतोय आपल्या लोकांच्या घरची धुणं भांडी. आणि तुम्हाला शिका म्हणणारी आई मिळाल्या तर मस्ती आल्या. आम्ही शिकायचं म्हणून मागं लागलो होतो तर आमच्या आईबानं आम्हाला साऱ्या रानात पळून पळून मारलं. मला न तुझ्या मावशीला 2 दिवस नीट बसता बी येत नव्हतं. आणि तुम्ही शिकायचं नाही म्हणत्या तर तुम्हाला रानात पळून पळून मारत्यास. मग माझे पाय दुखतात, मग मला झोप येते. तो तुझा न शिकून मग यासारखी धुणं भांडी करणार आहे म्हणे. त्याला काय होतंय? आमच्या मॅडम म्हणत्या कुठला बी काम लहान मोठं नसतंय, काम काम असतंय. अगं होय म्हणून का धुणं भांडी करशील आता? अगं चांगलं शिकून चांगली कामं करायची. मॅडम व्हायचंय तुला मॅडम. तू म्हणते तर होतं मॅडम, पण उद्यापासून काय आहे असं उद्यापासून? उद्यापासून शाळा आहे, आज सुट्टी आहे. उद्या जाते शाळेत भक्ती मॅडम. जा बाई जा, मला नाही जमलं. पण तू तरी शिक. पण आहे काय उपयोग एवढं शिकून? अगं शिकलेल्या बाईकडं सहजासहजी वाकड्या नजरेनं बघायची हिम्मत करत नाही कोण. काय तोंडावर लिहिलेलं असतं का शिकलं का नाही ते? लई शहाणपण करू नकस. शिकलेला माणूस लगेच कळतो. अच्छा, कसं कळतो? का तू कसा तर लई शहाणपण करू नकस, नाही तर थोबाड फोडील. काही चाललं की भस्का नांगावर कितीस बाई तू. मग गा गुमान शाळेला जायचं सोडून नाही तर कशाला विचारतेस तू? मला लई कंटाळा येतो बाई शाळेचा. कोण काय शिकवतात काय कळत नाही, काय नाही. समजा कळतंय, नीट लक्ष द्या जावं फक्त. आय 10वीला अवघड असते का? काय अवघड बिवघड नसते. जा दे. ती 10वी काय आपल्या आधी हाय वय? गप गुमान शाळेला जायचं. आणि जर का तू शाळा चुकवल्याचं मला कळलं
तर तू हाय आणि म्या हाय. म्या कधी चुकवत्या रोज जाते की रोज जात्यास हो रोज जातेस तुझ्या काय झालं? खोटं का बोललं? मला काय सोडणार नाही मी. हिच्याकडे बघतीस मी आता. चिंगे, हिरो शाळेत बसत्या का नाही? होय कधी कधी बसते की कधी बसत नाही ते सांगायचं मला. कधी कधी नाही बसत ठीक आहे. आणि हा हिरो शाळेत बसते का नाही मला सांगायचं. आणि रोज शाळेला जाताना इकडनंच जायचं. काय कळलं का नाही? होय ए चिंगे चालगे तुला सोडत नाही बघ मी अन्या तुला सोडत नाही आता. कवर पळशील येशील की घरी परत. बघ तुझ्या कटवा. चिंगे थांब, तिच्या झिंग्या धरून आणती. शाळा घेऊन जा तिला. ठीक आहे ठेव तिकडं. तर तू कुरड्या खा. तडब्यात आहेत बघ. सगळ्या खाऊ हा सवेरे सवेरे यार से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम रोके से ना रुके हम सुमे घाबरायचं नाही. काय हा मी कशाला घाबरू हा आणि समजा पेपर नीट लिवायचा. हा तू काळजीच कर नको समधी प्रश्न लिहिती आय अडाणी प्रश्न लिहायची नसत्यात, उत्तरं लिहायची असत्यात. वय ग किती फेस काढशील समजा लिहिती पर हा पाच झाल्यावर शाळेत जायला सांगणार नाहीस लक्षात आहे ना होय ग बाय नाही सांगत. बरं जावा आता उशीर करू नकस. चिंगे जायच्या संग. चिंगी कशाला चिंगीच म्हणाली हिला तुझ्या संग यायचंय म्हणून. आय मी कधी म्हणलं अगं आता आपल्या सुमीपासनं काय लपवायचं. काय ग चिंगे काय लपवतेस हाय मी कशाला काय लपवू मग काय कशी म्हणली तुम्ही बस लपवू नका म्हणून आता मला काय माहित काय ग मावशे असं काय करायलास अगं ढास ढास झालत्यात ना लय म्हणून असं. कुठे आहे अगं हे काय दिसणार की आता का धरून हातात देऊ. आय तू काय म्हणत होतीस अगं कुठं काय ते ढास झाल्यात ना म्हणून असं करत होते. आय ते नाही मग चिंगीला काय लपवू नको म्हणत होतीस ते ते आपलं याच की ते नाही का आपलं तेच ते. काय ग चिंगे काय सांग की चिंगे मावशे डोळा का मारतेस अगं कुत्रा डोळा कशाला मारू. डोळ्यात काहीतरी गेलंय बघ माझ्या. काय केलंय डास गेलाय. आय काय चाललंय तुमचं अगं कुठं काय हिला तुझ्या संग यायचंय. हा. का मग ते सांग सांग मावशे सुमीपासून काय लपवायचं आता हे मी सांगू का. अरे मी सांगू तू सांगू अरे सांगा ना काय ते अगं हा हिला बघायचंय 10वीची परीक्षा कशी असते ते व्हायचं नाही चिंगे. ते माझी 10वी आहे ना पुढच्या वर्षी मग मला सोपं होईल म्हणून बघायचंय हेच सांगायचं होतं बघ तुला. असं वय चल की मग हा जावा जावा लय उशीर करू नकस. हा चिंगे इकडे ग जरा. काय काय अगं तुला काय नाही. काय ग मावशे मावशीची लेकी हात करून सांगते कळणार भाई तुला. आता मला काय माहित काय सांगतेस अडाणी कुडची. पण मी का चालले तिच्या संग जा गप. जाते का पण मी का चालले अरे देवा आता परत समजा सांगायचं होय. अगं चिंगी इथेच का जाऊ मी अगं येत्या ग. हे बघ ठीक आहे
सुमीचा पेपर होईपर्यंत तिच्या वर्ग बाहेरच थांब हा. मावशे कसं सोडतात हो यात? अगं बाय तुला वर्ग का थांबायला सांगते वर्ग बाहेर उभी राहा. अगं म्हणजे वर्गाजवळ सोडत नाही. ते का भाभी सोडील. मग मला सांगा लागल. हाय. अगं चाल की चिंगे. अगं येते ग चिंगे हे बघ ते काय बी असू दे पण पेपर होईपर्यंत सुमी वर्ग बाहेर नाही आली पाहिजे. आल्यावर मी काय नेऊन बसवणार हवे परत. ती अभि हाय बरं एक काम कर सुमी वर्ग बाहेर आली की मला येऊन सांग मी बघते तिच्याकडं. तू नेऊन बसवणार हवे. लांबडा बोलू नका सांगितलं तेवढं कर जा. हा तुला काळजी करू ना. हाय ना ना समजा पाहून घेते बरं. अगं इकडं नाही इकडं जायचंय. काय चाललंय तुमचं? अगं कुठं काय एक काम होतं तेच सांगत होते. काय का? उशीर होईल. हा जातो बघ. नीट लिहू बरं का. काय? चिंगे चिंगे काय रे? 2 रुपयाचं खाण्यात येते बघ. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडतारणो मन भव चरित्री जडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडतारणो मन भव चरित्री जडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडतारणो मन भव चरित्री सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडतारणो मन भव चरित्री जडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडतारणो मन भव चरित्री सुमे आज इंग्रजी हाय समजा पेपर नीट लिवायचा आणि इंग्रजीतच लिवायचा. तेवढं कळते की मला. रोज उठून हेच काय सांगतेस? अगं तसं नाही पण तुला इंग्रजी अवघड जातं ना म्हणून म्हटलं.
चिंगीला कशाला रोज पाठवतेस? अगं तिची 10वी आहे ना पुढच्या वर्षी, म्हणून तीच म्हणे परीक्षा कशी असते ते बघायची आहे असं. मग एकदा बघितली की रोज रोज काय वेगळं असतंय वय? येते तर येऊ दे की, तुला काही खात्या वय? तसं नाही, पर पेपर उस्ता वर्गाच्या बाहेरच थांबलेले असतात. त्याला काय नाही होत, थांबू दे थांबल्या तर. मला नाही आवडत असं दुसऱ्याला काम लावलेलं. चिंगी काय परकी आहे वय, काय नाही होत आलं तर. एक विचारू का? सांग की विचारू का? नाही म्हटल्यावर गप्प बसणार आहे सोय, विचार की. आम्ही रोज बाहेर गेल्यावर तू चिंगीला का बोलवतेस? अगं उगाच तुला त्रास देऊ नको असं सांगाय, नाही तर तुला माहित आहे ना चिंगी किती बडबड करते ते. मग तिथं झोपायला कशाला येतात? आता मला काय माहित, येते तर काय हकलून द्यायचं वय. आणि तू नसते प्रश्न विचारू नकस, परीक्षेचं बघ काय ते. चिंगे चिंगे उठ, सुमी चालली, उठ उठ उठ. अगं उठ, जाणार आहे ना तिच्या संग, सुमी चालली. हा? उठ उठ उठ. हा ठीक आहे. हा आणि हा सुमी विचारत होती चिंगी चिंगी कशाला येत्या, मी सांगितलं तिचं तीच येते म्हणून. तू बी असंच सांग. मावशे वय झाली की सवय जाती. हा जावा जावा. अगं काय झालं? अगं नीट बोल. सुमी पळाली. अरे देवा, माझी सुमी पळाली. कुणा संग? कुणा सांगा ना, एकटीच पळाली. काय एकटीच पळाली? का? इंग्रजीचा भ्या वाटतं म्हणून. तिच्या तर आता डोसक्यातच धोंडा घालती. कुठं पळाली? डोंगराकडं. चल बघतीच आता. काय झालं? चल की. थांब. चल आता. मारणार होती ना? मग काय सोडलं होय आता? नाही म्हणजे लय मारणार का जरा? बघशील की आता. मावशे थांब. मावशे. शिक्षा का सूरज है निकला, हो रहा है अब उजाला, आंखें खोलो। हमको भी है लिखना पढ़ना, हमको भी है आगे बढ़ना, तुम भी बोलो। शिक्षा का सूरज है निकला, हो रहा है अब उजाला, आंखें खोलो। हमको भी है लिखना पढ़ना, हमको भी है आगे बढ़ना, तुम भी बोलो। काय ग चिंगे, सुमी कुठं आहे? आली नाही ती. का? भ्या वाटतं म्हणा तिला. माझं का? तू माटा म्हणूनच की. निकालाचं काय झालं? मराठीत पाहिजे, हिंदीत 37 आणि नाही 38, विज्ञान 37. आणि इंग्रजी? जरा कमीच आहे 2. बाकी सगळा विषय सुटला वय, वय इंग्रजीच राहिला. फक्त इंग्रजी? वय मग सुमी काही ना. तू माटा म्हणूनच की. नाही मार, जा बोलव. नाही मारणार तिला. नाही मारणार, जा बोलव. खरंच नाही मारणार. अगं बाय नाही मारणार. मारलीस तर अगं नाही मारत म्हटलं ना, जा बोलव. दारे महंगा आहे. मग बोलव. सुमे ये नाही मारत म्हणल्या. लपाय काय झालं? काय चोरी केल्यास? नाही नाही चोरी कुठं, नापास झाली म्हणून लपलोय. विचार की चिंगीला. चोरी कुठं, नापास झाल्या म्हणून. मग भ्याचं काय त्यात? तू मारतास म्हणून भिल्या ती. मारणार नाही म्हणल्यास, मारत नाही म्हणल्यास. होय ग बाय, नाही मार. हे बघ, आता ऑक्टोबरचा फॉर्म भरायचा. का? का म्हणजे परत पेपर द्यायचा. नापास झाल्यावर काय काय करायला लागतंय ना, समजा विचारून ठेवलंय मी. परत ते इंग्रजीचा पेपर द्यायचा वय. मग नको वय द्यायचा आणि पास बी व्हायचं. नको बाय, मी नापास झाल्यावर सगळे हसतात माझ्यावर. मग त्याला काय होतंय?
आणि सगळे हसायला नको पाहिजे म्हणून पास होऊन दाखवायचं. हा इंग्रजीमध्ये पास होत्यात व्हय कधी? होय मावशे, इंग्रजीमध्ये पास होत नाही. मग बाकीचे कसे होत्यात? आता मला काय माहित? मला बी नाही माहित. नाही बाय, मी आणि दे ना पेपर. तुझा बा दिल. मग बाला द्यायला सांग. मला लय भ्या वाटतं बाई ते इंग्रजीचं. परत नापास झाली तर? हाय का आणि? अगं आपण कुठं नापास व्हाय चाललोय? नाही, पण होते नापासच की. होय मावशे, नापासच होतोय. माणसाला का नाही लय लवकर हारायची घाण सवय लागल्या आणि एकदा का ती सवय सोडली ना की समजा सोपाच्या गोपा होताय बघ. हा, सोपं म्हणे. इंग्रजी कधी सोपं असते बाई? अगं केवढं कौतुक त्या इंग्रजीचं. ते इंग्रजी काय आपल्या आधी हलवाय काही बी असू दे. इंग्रजी म्हणलो की पोटात गोळाच होतो बाई माझ्या. माझ्यात काय ते इंग्रजी पास व्हायची हिंमत नाही बाई. आय पास व्हायला हिंमत लागत नाही, पेपर द्यायला हिंमत लागतो. तू दिलता ना पेपर? वर दिला की विचार की चिंगेला. दिलता. हा म्हणजे तुझ्यात हिंमत आहे आणि एकदा होऊनच जाऊ दे. झाली पास तर झाली आणि नाही झाली तर? नाही झाली तर नाही झाली. कोणाच्या बाची भीती नाही आपल्याला. परत पेपर द्यायचा. कधी तर पास होशीलच की. आणि कधीच नाही झाली तर? असं होणारच नाही. एकदा मनापासून पेपर दे, मग देव जरी आला ना तरी तुला नापास करणार नाही बघ. तुझ्या पोटाला घालून देवानं कुठल्या जन्माचा बदला घेतलाय ना काय माहित? अगं देवाला समधीकडे जाता येत नाही म्हणून तर त्यानं आय बनवल्या. पिक्चर मधलं बोलू नको. मी आणून दे ना पेपर. बघतीस की कशी देत नाही देव. मारल्याने बोललेलीस की खोटारडे. मग आता वाटतं की तुला सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. कॉपी और किताबें सारी, स्कूल देगा, स्कूल देगा. यूनिफॉर्म भी तुम्हारी. स्कूल देगा, स्कूल देगा. स्कूल अब घर से. सरांचा ड्रेस इस्त्री केला ना? वय वय. या विचारू का? विचार की. ते शाळा शिकाय पाहिजे ना व? म्हणजे काय? शिकायलाच हवं. शिक्षणाशिवाय प्रगती कशी होईल? हा. आणि ते इंग्रजी ते लय अवघड असतंय का? नाही. आणि अवघड सोपाचं काही नसतंच मुळात. आपण एखाद्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर ठरतं ती गोष्ट कशी आहे. म्हणजे अगं म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीकडे अवघड म्हणून पाहायला लागलो तर ती गोष्ट कधी सोपी वाटणारच नाही. हा. आज अचानक शिक्षणाबद्दल वगैरे कसं काय? ती आमची सुमी आहे ना व? ती ऑक्टोबरला बी इंग्रजीत नापास झाली. तिला इंग्रजीचं लय भ्या वाटतं मला. त्यात काय घाबरायचंय? तिला वाटते भीती. तू एक काम कर. हा. तिला माझ्याकडे पाठव. मी घेते तिचा अभ्यास. हा चालते. मग उद्यापासून पाठवू? हो. हा मग ती उद्यापासून इकडंच यायचंय. मी तिला कामाचं बी समजा सांगते. चालेल. आणि एकानं जर आपलं काम केलं तर त्याला इंग्रजीतनं कसं म्हणतात? थँक्यू. हा थँक्यू थँक्यू.
थँक्यू थँक्यू थँक्यू. शिक्षा का सूरज है निकला, हो रहा है अब उजाला, आंखें खोलूं. येऊ का? ये. काय झालं? असं अचानक का बोलवल्या? सुमन कुठं आहे? इकडं चालली की. नाही, ती 4 दिवस झाले आलीच नाहीये. काय? अहो पण घरात तर इकडं चालली आहे म्हणूनच निघायची की. आणि रोज सांगायची तुम्ही काय काय शिकवल्यात ते. सुरुवातीला काही दिवस व्यवस्थित आली, शिकवायलाही सुरुवात केलेली, पण नंतर नंतर लेट यायची आणि कामावरून पटकन निघून जायची. तिला वेळ नसतो म्हणून मी कामात मदत करायचे, तर आता 4 दिवस झाले आलीच नाहीये. अहो पण मला कसं म्हणू की इकडं चालली आहे असं. काय माहित, तिला शिकायची इच्छा नसेल कदाचित. आणि जर तिला शिकायची इच्छा नसेल तर आपण जबरदस्ती करून काय उपयोग? आता जबरदस्ती आली कशाची? आपण काय फासावर देऊय तिला? अगं तसं नाही, नसते एखाद्याला शिकायची इच्छा, तुला आहे तिला नाहीये. हां. मला जमेल का इंग्रजी? हो. हां. मग तुम्ही मला शिकवा, मी शिकवते तिला कसं शिकवायचं ते. बरं, ते तिकडचं अलीकडचं पुस्तक घे बरं. हां. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. संग सोबतीची साथ, मन दिवा घरात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. हिरव्या गाण्याचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. आर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला ते जाणीव खोल. ते धग धगत्या इखाराला माईची ओल, या रखरखत्या भुईला ते रामाचं मोल. रिंगणी पेरणी ढळून जिंदगानी, दुर्व्याचं सारं
महागजी अरे ढळून इमान लागून ये डागे दिल्या सबुदाला जहागजी या सळसळत्या वादळाला उधार गालक लखत्या वाळाचं चांदण गाल या रंगरंगत्या उन्हाळ्याचे कमल भान कोसळत्या पावसाची चिंगे तुम्ही कुठं आहे? मला काय माहित. निकाल होता ना आज? वय ग मग कुठं गेली? आता मला काय माहित. मला वाटतं येईल थोड्या वेळात. वय, अगं काय झालं तुझ्या निकालाचं? वय मॅडम पास झाले मी. ओ भल्याची पुण्याई उभी तुझ्या मागे जरा निगतीन महागजी अरे ढळून इमान लागून ये डागे दिल्या सबुदाला जहागजी या सळसळत्या वादळाला उधार गालक लखत्या वाळाचं चांदण गाल या रंगरंगत्या म्हटलं नव्हतं तुला तू पासच होणार म्हणून. शेवटी लेखनाची आहे 51 मार्क. मावशे 51 मार्क लई असतात बरं का. हा, नथिंग इज इम्पॉसिबल. मग आता शिकायचं का नाही पुढं? बघू. पहिलं जाऊन झोपणार आहे आणि ते आम्ही आधीच इंग्रजीचं पुस्तक रद्दीत घालून जिलेबी खाणार आहे. लय जीव काढला पाहिजे इंग्रजी ना. चल चिंगे अगं टाक ते चप्पल नवीन घ्यायचं आहे. असंही ती चप्पल तुझ्या पायात कमी आणि हातात जास्त असते. आता तू पास झाली तुझ्याकडनं मला चप्पल. चला जिलेबी खाऊ आणि पहिली जाताना मॅडमला भेटून येऊ. मी येणार होते मॅडमला भेटून. मग यायची नव्हती सोय? म्हणलं आधी या मॅडमला भेटू मग त्या. चल चल चिंगे तुला बघायची आहे ना आमची मॅडम. चल दाखवते. थांबा. काय ग काय झालं? या इंग्रजीचं पुस्तक रद्दीत नाही द्यायचं. काय करायचं त्याचं? लोणचं घालतीस काय आता? अच्छा काय मावशी चिंगे पळू नका. चिंगे चल ग. काय नसते बोंबलू नका. सूट. प्रवीण जाधव सादर करत